मित्रांनो, आज आपण आलेलो आहे इथं फेकजाळ्याने मासे पकडायला. पण बघा तुम्ही, पाण्यामध्ये जलपर्णी आहे, त्याच्यामुळे आपण सांगू नाही शकत आपल्याला मासे सापडतात का नाही. तर पाहू आपण प्रयत्न करून. एक नंबर, सुपर शॉट. पानगटच गावली. पानगट जरा असं बनवायचं. पानगट. मित्रांनो, आपलं मासे पकडून झालेलं आहे आता. पण आपल्याला जेवढे पानगटी सापडलेत ना, त्यातल्या फक्त 2च पानगटी आपण रेसिपीसाठी नेणार आहे. तर बाकीचे आपण आपल्या मित्राला देणार आहे, कारण आपल्याला एवढ्या पानगटींची गरज नाही आहे. आपल्याला जेवढं गरजेचे आहेत तेवढ्याच आपण नेणार आहे फक्त. मित्रांनो, हे आहे आजचं वाटण, ज्याच्यामध्ये आहे भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे, डाळ, गरम मसाला, कांदा मसाला, कोथिंबीर, आले, लसूण आणि मीठ. तर हे सर्व वाटण आपण आता मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत. सर्वात आधी आपण घेणार आहोत 3 ते 4 चमचे तेल.
तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन्ही मासे टाकायचे आहेत. माशाची प्रत्येक बाजू फक्त आपल्याला 2-2 मिनिटे ही तेलामध्ये गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मासे या तेलातून काढून घ्यायचे आहेत. आता त्याच तेलामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे. हा साधा कांदा मसाला आहे. तो चांगल्या प्रकारे या तेलामध्ये गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीला चांगली तरी येईल. यानंतर आपल्याला टाकायचा आहे थोडा गरम मसाला. गरम मसाल्याचं प्रमाण हे थोडं कमीच ठेवायचं आहे. यानंतर आपण घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये केलेलं वाटण. हे वाटण या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते बराच वेळ परतून घ्यायचे आहे. जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये मासे टाकायचे नाही. आता आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूने तेल सुटायला लागलेले आहे. आता आपल्याला या मसाल्यामध्ये मासे टाकायचे आहेत. आपल्याकडे फक्त 2च मासे आहेत जे आपण आपल्या गरजेपुरते होते म्हणून आणले. बाकीचे मासे आपण आपल्या मित्राला दिलेले आहेत. आपण आपले मासे अगोदरच थोडा वेळ तेलामध्ये परतलेले आहेत, त्यामुळे आता त्यांना जास्त हलवण्याची गरज नाही आहे. त्यासाठी आपण ते मसाल्यात फक्त 1 ते 2 वेळा पलटी करणार आहोत आणि त्याला मसाला लावणार आहोत. एकदा साधारण 5 मिनिटे आपले मासे तेलामध्ये परतल्याच्या नंतर आपल्याला आता याच्यामध्ये थोडे पाणी घालायचे आहेत. गरजेपुरते पाणी घातले की आपल्याला गॅस थोडा जास्त वाढवायचा आहे. साधारण 10 मिनिटामध्ये आपले मासे व्यवस्थित शिजतात आणि आपली मच्छी करी तयार होते. पहा मित्रांनो, साधारण 10 मिनिटामध्ये आपली मस्त अशी पानगट माशांची मच्छी करी तयार होते. बनवायला अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. आता आपली रेसिपी तर तयारच झालेली आहे. तर या जेवायला आता.